राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. बिर्याणी व्हेज असो वा नॉन व्हेज, बिर्याणी मसाला एकच कसा तयार करायचा त्याची मी रेसिपी दाखवणार आहे. मार्केटमध्ये खूप प्रकारचे बिर्याणी मसाले मिळतात, पण घरात कुटलेला फ्रेश मसाला भेटला तर बिर्याणी किती मजेदार बनेल. तर मग यासाठी कोणकोणते मसाले लागतात ते पाहू. मी इथे 10 ते 12 शंकेश्वरी मिरच्या घेतल्या आहेत. धने 2 टेबलस्पून, काळी मिरी 1 टेबलस्पून, जिरा 1 टीस्पून, कसुरी मेथी 1 टेबलस्पून, शहाजिरा 2 टीस्पून, दालचिनी 3 इंचाची घ्यायची आहे, 1 बोटा एवढी घ्यायची आहे, जायफळ चिमूटभर टाकायचं आहे, लवंग 2 टीस्पून, जावित्री 3 जावित्री घेतल्या आहेत, बडी वेलची 5 ते 6 घ्यायच्या आहेत, थोडीशी हाफ चमचा हळद घ्यायची आहे आणि तमालपत्र 7 ते 8 आणि मीठ घ्यायचं आहे चिमूटभर. आणि हे सर्व मसाले आपल्याला हलके हलके भाजून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅन थोडा आता गरम झाल्यानंतर मी गॅस थोडासा मंद करणार आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. तर आपण त्याच्यामध्ये मसाले टाकायचे एक एक आणि सर्व भाजून चांगलं घ्यायचं आहे. हा मसाला तुम्ही व्हेज बिर्याणी बनवा किंवा नॉन व्हेज बिर्याणी बनवा, दोन्हीमध्ये टाकू शकता. किंवा झटपट पुलाव बनवायचा असेल तर त्यामध्ये पण टाकला तरी चालेल. खूप छान असा पुलावाला वास येतो आणि पुलाव पण स्वादिष्ट बनतो. आणि हा मसाला तुम्ही 3 ते 4 महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आता हे सर्व मसाले आपण हलकेसे भाजून घेऊया. तुम्हाला समजेल की थोडा वास यायला लागला ना मसाल्याचा खमंग, की मग तुम्हाला समजेल की हे भाजून झालेलं आहे. असं खूप छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि मग हे आपल्याला मिक्सरला लावायचं आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि पुन्हा हे भाजून घ्यायचं आहे. आणि आता हे पूर्ण भाजलेलं आहे तर आपण आता गॅस बंद करून टाकूया, नाहीतर मग पुन्हा करपून जायचं. आता यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे वरून, अगदी थोडंच टाकायचं आहे. आणि जायफळ पावडर ही शेवटीच टाकायची आहे कारण त्यामुळे वास छान राहतो. आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे सगळं आपण ढवळून घेऊया. आणि नंतर हे आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरला लावायचं आहे. मिरच्या आणि बडी वेलचीचे असे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे मिक्सरमध्ये वाटताना इझी होऊन जाईल आणि मिक्सरमध्ये हे अडकणार नाही. त्यामुळे मिक्सरचं पातं पण मोडणार नाही आणि आपला मसाला छानपैकी वाटला जाईल. आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया आणि मिक्सरमध्ये याची छानपैकी पावडर करूया. पावडर ही जास्त एकदम बारीक वाटायची नाही आहे, एकदम जाडसरच ठेवायची आहे. ही बघा मिक्सरमधून पावडर झालेली आहे आणि थोडी जाडसरच ठेवलेली आहे. तर आता यामध्ये मी आता वेलची पावडर टाकणार आहे. तर तुम्ही म्हणाल की वेलची ही त्यावेळेला मसाल्यामध्ये वाटतानाच का नाही टाकली, तर बरोबर आहे, तुम्ही ते मसाल्यामध्ये वाटताना पण टाकू शकता. पण माझ्याकडे वेलचीची पावडर होती म्हणून मी इथे वेलचीची पावडर टाकणार आहे. आणि पुन्हा एकदा हे मिश्रण मी मिक्सरला लावून घेणार आहे. तर वेलची पावडर टाकतानाही 3 चमचे तरी मी वेलची पावडर टाकणार आहे. आणि तुम्ही जर वेलची घेतलीत तर यामध्ये वेलची 2 टेबलस्पून वेलची घ्यायची आहे. आता हे सगळं मिश्रण मिक्सरला एकदा पुन्हा फिरवून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये व्यवस्थित चांगला मिक्स होईल. तुम्ही हा मसाला व्हेज बिर्याणी किंवा नॉन व्हेज बिर्याणी या दोन्हीमध्ये टाकू शकता. किंवा तुम्ही कधीतरी असा झटपट पुलाव बनवायचा असेल तर त्यामध्ये पण टाकू शकता.
या मसाल्यामुळे बिर्याणी किंवा पुलाव जो काही तुम्ही बनवाल त्याच्यामध्ये खूप छान असा या मसाल्याचा वास येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.